हाय गुड मॉर्निंग गाईज. तर आम्ही आज वणीला चालले, नाशिक वणीगडावर. माझी खूप इच्छा होती तर आम्ही तिघजण चालले. इथून बघू शकतो किती भारी वाटतं. माझी खूप इच्छा होती कधीपासून की मला वणीला जायचं आहे. तो फायनली तो दिवस आला आणि थँक्यू सो मच, त्यांनी माझी विश पूर्ण केली. तो तिकडे जाऊन एकदम खूप छान वाटते. जाताना रस्ता पण खूप छान होता, एकदम भारी वाटलं. 2 वर्षापासून होतं की मी जाईन करून. तो बोला तू चल जाऊया. आधी मला खोटं वाटत होतं, पण तो बोलतो नाही खरंच तयारी कर, चल. मी फायनली तयारी केली, आम्ही निघाले. मध्ये ते क्लिप नाही घेतले कारण की मग व्हिडिओ खूप मोठी झाली असती, त्याच्यामुळे. ते आम्ही वणीगडावर पोचले. हे बघा, सप्तशृंगी वणीगड. एकदम मन हलकं झालेला. हा माझा बॉयफ्रेंड आहे. आम्ही दोघंजण, त्यांनीच माझी इच्छा पूर्ण केली. मला हातात काय पकडायला आवडत नाही, म्हणून तो पकडतो माझं पर्स वगैरे सगळं. एक दादा होता माझा बॉयफ्रेंड आणि आम्ही तिघंजण गेलेले. तर इथे सगळे दुकानं जे पाहिजे ते आम्ही वटी घेतली, स्टार्ट केलं वणीगडावर चढायला दोघांनी सोबतच. एवढी गर्दी होती ना, दर्शन पण नीट भेटलं नाही. आम्ही लिफ्टने नाही गेले, पायऱ्या चढूनच गेले. मग दोघांनी आम्ही सोबत व्हिडिओ काढायचे तिथे काढले. खरं तिकडे जाऊन खूप भारी वाटतं. आपल्या मनातल्या इच्छा वगैरे सगळं बघा. वातावरण भारी होतं तिकडे. मला एवढं भारी वाटत होतं ना, काय सांगू, कारण की माझी इच्छा पूर्ण झालेली होती इथे यायची. इथे एक माकड पण होता, हा बघा. माझ्या हातात काहीच नव्हतं, नाही तर मी त्याला दिलं असतं. गर्दी पण खूप होती, नीट काय व्हिडिओ काढायला भेटत नव्हतं, पण इच्छा पूर्ण झाली ते महत्त्वाचं. एवढ्या गर्दीमध्ये व्हिडिओ काढणं पॉसिबल नाही, तुम्हाला पण तर माहितीच आहे सगळ्यांना. हे बघा, सप्तशृंगी माता. खूप गर्दी होते, फोटो काढायला